इंटिग्रेशन ऑफ tan x, फॉर्म्युला नंबर 19. इंटिग्रेशन ऑफ tan x dx is equal to log of sec x plus c. इंटिग्रेशन ऑफ tan x dx काय येणार आपला log of sec x plus c. देन इंटिग्रेशन ऑफ tan नंतर काय आपला cot x 20 नंबर. इंटिग्रेशन cot x dx हा येतो log of sin x plus c. ठीक है. देन इंटीग्रेशन ऑफ sec x dx is equal to log of sec x plus tan x plus c. ठीक आहे. आता त्यानंतर आहे आपला cosec x, इंटिग्रेशन ऑफ cosec x dx is equal to log of cosec x minus cot x plus c. सो इथं जर पाहिलं तो काय आपला tan आहे, cot आहे, sec आहे, cosec आहे, हे जे काही फॉर्म्युले होते आपले, हे जर पाहिलं आपले तर स्टँडर्ड फंक्शनचे जे काही फॉर्म्युले होते त्यातनं हे मिसिंग होते, बरोबर. आणि याचे जर तुम्ही फॉर्म्युले पाहिले म्हणजे tan x पाहिलं तर log of sec x येतो. तो काय असा कुठल्या स्टँडर्ड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला दिसतोय का? नाही. देन cot x पाहिला तर काय येतो log of sin x, तो पण कुठल्या स्टँडर्ड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे का? नाहीये. देन sec x पाहिला तर log of sec x plus tan x येतो, तो पण कुठल्या स्टँडर्ड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे का? नाहीये. cosec x पाहिला काय तो log of sec x minus cot x, तो पण कुठल्या स्टँडर्ड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे का? तर नाहीये, बरोबर. सो हे जे काही डेरिव्हेटिव्ह वगैरे जे काही फाइंड आउट केलेले आहेत ना, हे काय केलं की सबस्टिट्यूशन्स मेथड किंवा ज्या काही आपल्या व्हेरियस मेथड्स आहेत त्या वेगवेगळ्या मेथड्सचा यूज करून हे फॉर्म्युले ऍक्च्युअली जनरेट केलेत म्हणूयात आपण. ठीक आहे. हे फॉर्म्युले काय केलेत? जनरेट केलेत. ठीक आहे. नक्की. आता यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला असणार आपला आता इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक. हे थोडेसे एक जनरलाइज फॉर्म्युलेच आहेत आपले. ठीक आहे. एक मिनिट. ठीक आहे. सो आता नेक्स्ट फॉर्म्युला आहे आपला इंटिग्रेशन 1 अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx इक्वल टू. आता इथं पहा हा जो काही फॉर्म्युला आहे विच इज लुक लाईक ॲज 1 इंटिग्रेशन 1 मायनस x स्क्वेअर. आता 1 ला जर 1 स्क्वेअरच्या फॉर्मॅट मध्ये लिहिला तर तो होता साइन इनवर्स x, बरोबर. आता आपल्याला काय करायचंय इथे 1 च्या ऐवजी a जर घेतला तर हा जर कम्पेअर केला तर हा येणार आहे साइन इनवर्स x अपॉन a प्लस c. हे तेच आहेत, फक्त एक थोडेसे कंपोजिट फंक्शन्स टाइप म्हणूयात किंवा ऍडजस्टमेंट वाले फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. म्हणजे जनरलाइज एक 1 च्या ऐवजी जर अदर दॅन 1 जर दुसरी कुठली व्हॅल्यू आली देन त्याला कसं सॉल्व्ह करायचं तर त्यासाठी हे फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. ओके. आता नेक्स्ट आहे आपला tan इनवर्स. tan इनवर्स साठी इंटिग्रेशन dx अपॉन, आता हा dx साइडला लिहायच्या ऐवजी फक्त न्यूमरेटरला लिहितो. a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू a square plus x square is equal to 1 upon a tan inverse x upon a plus c, right? 1 upon a tan inverse x upon a plus c. ठीक है. Just a minute. कुठं आहे? हा, ठीक आहे. ओके. आता कुठं होतो आपण? tan inverse x upon a 25. नेक्स्ट आहे आता याचंच कॉम्बिनेशन आहे dx अपॉन. आता इथे पहा
आपल्याला टोटल 4-5 कॉम्बिनेशन्स पाहिजेत वेगवेगळे. टोटल 6 आहेत ऍक्च्युली. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट आहे आपला dx अपॉन स्क्वेअर रूट. dx अपॉन स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इज इक्वल टू फॉर्म्युला आहे लॉग मॉड x प्लस स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. आता इथे जर पाहिलं ना काय की हा जो काही फॉर्म्युला आहे, आता इथे वरती पाहिलं आपण ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, त्यासाठी काय आलं होतं साइन इनव्हर्स. आता एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरला काय आलंय लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आणि जिथं जिथं लॉग येईल तिथं तिथं मॉड कंपल्सरी आहे. रिझन सांगेल कोणी लॉग आल्यावर मॉड का कंपल्सरी करायचं? कारण कधी निगेटिव्ह व्हॅल्यूचा लॉग फाइंड आउट करता येतो का? तर नाही. ठीक आहे, निगेटिव्ह व्हॅल्यूचा लॉग फाइंड आउट करता येत नाही. सो दॅट जेव्हा जेव्हा लॉग येईल तेव्हा तेव्हा तिथे आपल्याला मॉड पुट करायचा आहे. म्हणजे ते काय होतं निगेटिव्ह व्हॅल्यूला तो मॉड पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. 26 इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सेमच आहे, फक्त प्लस मायनसचा फरक आहे. तर इथे सेम एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ मग एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. गॉट इट? स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस. ठीक आहे. तर ह्या दोन फॉर्म्युलामध्ये जर पाहिलं तर एक फॉर्म्युला जर समजला तर दुसऱ्यात फक्त मध्ये मायनस आहे एकाच ठिकाणी. ठीक आहे. आता 27 इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. इथे आता हे नाहीये पहा, स्क्वेअर रूट नाहीये. आपण इथे ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर पाहिला, तर इथे काय एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. फॉर्म्युला आहे 1/2a लॉग मॉड x मायनस a अपॉन x प्लस a प्लस c. आणि 28 चा आहे इंटिग्रेशन dx अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू सेम 1/2a लॉग मॉड a प्लस x अपॉन a मायनस x प्लस c. ठीक है, अपॉन a प्लस x अपॉन a मायनस x प्लस c. आता इथे पहा, हे दोन फॉर्म्युल्यांची एक पेअर आहे. या दोन फॉर्म्युल्यांची एक पेअर आहे. आणि इथे पण कुठे नाही, इथे साइन इनव्हर्स आणि टॅन इनव्हर्स थोडंसं डिफरंट आहे, हे कन्फ्युजिंग आहे. सो हे दोन, हे जे काही 6च्या 6 फॉर्म्युले आहेत हे इम्पॉर्टंट आहे. त्याला आत्ताच इम्पॉर्टंट करून ठेवा. हे जे काही 6च्या 6 जे फॉर्म्युले आहेत ते सगळेच्या सगळे इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. ओके. जे की आपण वरती पण पाहिलं त्याच टाइपचे आहेत, फक्त काय 1 च्या ऐवजी ए आहे ते. ठीक आहे. आणि आता लास्टचे 3 फॉर्म्युले पाहणार आहे आपण, जे की तसे जास्त इम्पॉर्टंट नाही आहेत, रेअरली यूज केले जातात. म्हणजे त्याला इम्पॉर्टंट म्हणजे ते फॉर्म्युले पार्ट नाही झाले किंवा नाही केले तरी ओके. ठीक आहे. पार्ट नाही झाले किंवा नाही केले तरी पण ओके आहे. कुठपर्यंत आलो आपण? 28 29. सर आपण जे अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर घेतोय, सर म्हणजे मोड असला तर मग आपल्याला सर कसं कळणार? कारण त्याच्या आधीचा जो आहे ना फॉर्म्युला, कुठला? त्याच्यामध्ये स्क्वेअर प्लस म्हणजे dx अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर घेतलाय हा, अपॉन मध्ये, आणि मोड मध्ये आपण dx अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर घेतलाय. ओके. हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला, बरोबर? हो. हे दोनच ना. हा. सो इथे बघ, आता इथे स्क्वेअर रूट नाहीये आणि यात स्क्वेअर रूट आहे. ठीक आहे. सो हा मेजर डिफरन्स आहे फर्स्ट ऑफ ऑल. देन हा जो त्याच्यावर आहे विदाउट काय काय सर त्याच्यावरचा पण जो आहे ना वन मग हा, त्याच्या पुढे dx घेतलाय, मग ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये सर सिमिलर म्हणजे असं कन्फ्युजिंग होऊ शकतं. कुठे कुठे कुठला याच्यावरचा? हा, त्याच्यावरचा पण सर त्याच्या कन्फ्युजिंग होऊ शकतं, कारण
समजणार कसं की हा मोड आहे की आपल्याला घ्यायला पाहिजे याला? म्हणजे अरे बघ याचे टोटल 6 कॉम्बिनेशन्स आहेत बघ आता मी करून दाखवतो. ठीक आहे. हे प्रॉपर लक्ष द्या प्रत्येकाने. आता 1 अपॉन आयदर आता हे डिनॉमिनेटरचे कॉम्बिनेशन पाहूयात आपण. ठीक आहे. एक तर येईल एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, देन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, देन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. बट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे दोघं तर सेमच आहे. सो हा आपण रिपीट करणार नाही. ठीक आहे. आणि तिसरं कॉम्बिनेशन येतं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. सो हे झाले नॉर्मल फंक्शन्स. याचे 3 फॉर्म्युले आहेत वेगवेगळे आणि हेच 3 फॉर्म्युले म्हणजे याला स्क्वेअर रूट मध्ये जर टाकलं एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो हे 3 वेगवेगळे फॉर्म्युले जनरेट झाले. सो हे 6च्या 6 सगळे एकमेकांपासून डिफरंट आहेत टोटली. ठीक आहे. 6च्या 6 सगळे एकमेकांपासून डिफरंट आहेत. ठीक आहे. सो मग तुम्हाला हे लक्षात ठेवणं आहे की कुठल्या पेअरसाठी कुठला फॉर्म्युला मस्ट आहे किंवा सुटेबल आहे. मग सर Got it? आपण व्हॅल्यू हा. जी प्लसची जी व्हॅल्यू आहे तुम्ही नाही हा. का एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर लिहिले तर त्याच्या ऐवजी आपण ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर पण म्हणजे करू शकतो ना, म्हणजे असं फक्त हे मग नाही. एकच. हा. सो इथं मी आता एक चौथं कॉम्बिनेशन लिहिलं होतं ना इथं काय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. सो हे एक्स आपण रिपीट स्क्वेअर नाही लिहिलं कारण हे दोघं सेमच आहेत. सो हे लिहिलं नाही. बट बाकी कुठलेच दोघं रिपीट नाही आहेत बघ. हे दोघं पण सेम नाही आहेत, हे दोघं पण सेम नाही आहेत. हो. बरोबर. सो हे तिन्ही डिफरंट कॉम्बिनेशन्स आहेत. सो त्यासाठी फॉर्म्युले. म्हणजे सर मग आता मोड जरी आला तरी आपण दोघांपैकी एक लिहिलं तरी चालेल. हा नाही मॉड आला ना, मॉड केव्हा येतो लॉग साठी बघ. आता लॉग साठी एकच फरक आहे, डिफरन्स लक्षात घे. आयदर तो एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ला येणार आहे मॉड किंवा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ला अंडर रूट मध्ये. बरोबर. तर तुला जेव्हा हा. प्लस येईल तेव्हा इथे प्लस घ्यायचे दोघांमध्ये, जेव्हा मायनस येईल तेव्हा मायनस घ्यायचं. एवढाच फरक आहे, बाकी सगळं सेम असेल. ठीक आहे. सेम फॉर्म्युला, फक्त प्लस असेल तर मध्ये प्लस, मायनस असेल तर स्क्वेअर रूटच्या आतमध्ये मायनस. ओके ओके. कारण हे 6च्या 6 कॉम्बिनेशन्स वेगळे आहेत. ते थोडंसं कन्फ्युजिंग वाटतात. म्हणजे असं वाटतं ना, की सगळे हे सारखंच दिसते मग वेगवेगळे फॉर्म्युले का? तर हा हे ते सेम नाहीयेत. हे सेम नाहीयेत. हे वेगवेगळे आहेत. म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. फॉर एक्झाम्पल आता फर्स्ट साठी एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर घेतला. आता सेकंड साठी एक्स स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर येणार आहे. सो एक्स स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर इक्वल नसणार आहे. आणि थर्ड साठी सेम 2 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. अगेन 2 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर पण पहिल्या दोघांच्या इक्वल नसणार आहे. सो हा हा. डिफरन्स आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. सो हे सगळे वेगवेगळे आहेत एकमेकांपासून. तुम्हाला वेगवेगळेच फॉर्म्युले लर्न करायला लागणार आहे. ओके. समजलं? ठीक आहे. येऊयात आपण लास्ट 3 फॉर्म्युल्यांकडे, जे की थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहेत, लेंदी आहे, बट रेअरली यूज होतात. मोस्ट ऑफ द ऍप्लिकेशन मध्ये यूज होतात, पण आपल्याला काही ऍप्लिकेशन्स नाही आहेत. सो जास्त काही त्याचा यूज होणार नाही. ठीक आहे. या सो इंटिग्रेशन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता इथे पण अगेन कन्फ्युज होईल. मगाशी जे होतं ते डिनोमिनेटरला होतं, आता हे न्यूमरेटरला आहे. सो न्यूमरेटरला अगेन फॉर्म्युला चेंज. ठीक आहे. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स अपॉन 2 अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस ए. ठीक आहे. 30 यातलं दुसरं कॉम्बिनेशन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू एक्स अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तर हे जे काही फॉर्म्युले आहेत ना, हे आपण फर्दर सबस्टिट्यूशन मेथड वगैरे शिकणार आहे. तर त्या मेथड वापरून हे जस्ट जनरेट केले का, तर याचा यूज ऍप्लिकेशन मध्ये होतो ऍक्च्युली. तर त्यासाठी हे लागतात. मग त्यासाठी परत सबस्टिट्यूशन मेथड, पूर्ण मेथड लिहा. ते करण्यापेक्षा मग काय केलं की डायरेक्टली फॉर्म्युला जनरेट केलाय. त्यामुळे हे फॉर्म्युले जरासे लेंदी आहेत. ए स्क्वेअर बाय 2 लॉग मॉड
x प्लस स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मॉड कम्प्लीट प्लस सी. आणि लास्ट फॉर्म्युला 31 इंटिग्रेशन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dx इज इक्वल टू सेम आहे, फक्त प्लस मायनसचा फरक आहे. एक्स अपॉन 2 एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 log mod x प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. ठीक आहे. हे असणार आहे टोटल आपले 31 फॉर्म्युले. ठीक आहे, 31 फॉर्म्युले. तर हे 31 फॉर्म्युले आणि आपल्याकडे टोटल असणार आहेत, जर पाहायला गेलं, एक 5 मेथड आहे. एक आहे सबस्टिट्यूशन, देन थर्ड टर्म म्हणतो आपण त्याला, ते एक आहे. देन अजून 2 वेगळ्या टाइपचे आहेत, ते सबस्टिट्यूशन मध्येच येतात इनडायरेक्टली. सो टोटल 5 वेगवेगळ्या टाइपचे इंटिग्रेशन, आणि शेवटी आपल्याला पाहिजे इंटिग्रेशन बाय पार्ट्स, म्हणजे प्रोडक्ट रूल ऑफ इंटिग्रेशन. सो हे असणार आहे आपलं ओव्हरऑल इंटिग्रेशन. ठीक आहे. हा, तर त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जे काही बेसिक रूल्स आहेत इंटिग्रेशनचे, तिथनं आपण स्टार्ट करणार. ठीक आहे. स्वतः ऍक्च्युअल इंटिग्रेशनला आपण सुरुवात करूयात. सो असणारे फर्स्ट रूल्स ऑफ इंटिग्रेशन. रूल्स म्हणजे असं विशेष काही नाही, आपल्याला फक्त ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये इंटिग्रेशन कसं स्प्लिट होतं किंवा काय ते पाहिजे. जसं डेरिव्हेटिव्ह होतं सेम होतं. ठीक आहे. सो टाका हेडिंग रूल्स ऑफ इंटिग्रेशन. रूल्स ऑफ इंटिग्रेशन. फर्स्ट आहे इंटिग्रेशन ऑफ k into f of x dx is equal to k into integration of f of x dx where k is a constant. k काय असणार इथे आपला कॉन्स्टंट. ठीक आहे. म्हणजे पहा, जे काय आपलं एखाद्या फंक्शनला कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलेलं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये होतं एक्झॅक्टली, म्हणजे आपल्याला फॉर एक्झाम्पल जर 2x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे, आपण काय करायचं, टू तसाच ठेवणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर फाइंड आउट करायचं. लाईक दॅट, जर k इंटू एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचंय, तर आपण 2 बाहेर घेणार आणि इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर फाइंड आउट करणार. हा याचा मिनिंग होतो. ठीक आहे. k integration of k f of x dx is equal to k into integration of f of x dx. सेकंड आहे addition, integration of f of x plus g of x dx is equal to integration of f of x dx plus integration of g of x dx. जसं आपण डेरिव्हेटिव्हला पण सेपरेट ऍडिशन असेल तर सेपरेट घेतो, लाईक ॲज इंटिग्रेशनला पण. आणि सेम फॉर सबट्रॅक्शन, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स असेल तर इथे पुढं काय इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स डीएक्स. ठीक आहे. सेम रूल्स आपल्याला अप्लाय करायचे आहेत. झालं हे पर्यंत. ठीक आहे. चला, सो आता आपण बेसिक एक्झाम्पल्सला सुरुवात करूयात. ठीक आहे. बेसिक घेऊयात आज. सर थोडस आता वर करा. ठीक आहे, चला राईट डाऊन करा मग राहिलं असेल तर. झालं सर. ठीक आहे. चलो एक्झाम्पल घेऊयात आता.
फाइंड इंटिग्रेशन ऑफ x रेज टू 10 dx. आता आपण एक एक रूल म्हणजे जसं येईल 1 बाय 1 ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ 10x dx. ठीक आहे. आता दिस इज ऑफ द फॉर्म, हा कुठल्या फॉर्मॅट मध्ये x रेज टू n चा, राईट, x रेज टू x टू द पॉवर समथिंग आहे x रेज टू n चा. सो इथे आपण जो काही फॉर्म्युला यूज करणार आहे, कुठला यूज होणार आहे आपला, x रेज टू n चा फॉर्म्युला यूज होईल. सो I इज इक्वल टू यस इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x अपॉन g ऑफ x असेल तर काय रूल लागू होईल त्याला? त्याला डिव्हिजनचा नाही, त्याला वेगवेगळ्या मेथड्स आहेत ना आपल्या, काय म्हणतात त्याला, पुढे जाऊन आपण सबस्टिट्यूशन पाहणार आहे. तो आयदर सबस्टिट्यूशनच्या फॉर्मॅट मध्ये आहे का, किंवा दुसऱ्या कुठल्या एखाद्या फॉर्मॅट मध्ये आहे का, किंवा त्याला मग जर एखादं फंक्शन डिवाइड असेल तर त्याच्या इन्व्हर्सने मल्टिप्लाय करून प्रोडक्ट रूल लावणार आहे. ठीक आहे. सो इंटिग्रेशन मध्ये डायरेक्टली जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये कोशंट रूल आहे f ऑफ x अपॉन g ऑफ x, इंटिग्रेशन मध्ये तसा काही रूल नाहीये. इंटिग्रेशन मध्ये फक्त प्रोडक्ट रूल आहे. सो आपण जरी ते डिवाइडला फंक्शन असेल तर त्याच्या इन्व्हर्सने मल्टिप्लाय करून मल्टिप्लायचा रूल, त्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ठीक आहे. ते एंडिंगला पाहायचे आपल्याला 1 बाय 1 ओव्हर द पिरियड. तुम्ही एक्सपर्ट व्हाल, डोंट वरी. सगळ्या टाइपचे जे काही फंक्शन्स आहेत आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे. घाबरू नका. चलो. सो आपल्याला इथं कुठला फॉर्म्युला यूज करणं आहे सांगा, x रेज टू n चा. सो इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n, काय फॉर्म्युला आपला, x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस. ठीक आहे. तिथं n च्या ऐवजी किती आपला 10 आहे. सो x रेज टू काय होणार आहे, हा 10 प्लस 1 अपॉन 10 प्लस 1, म्हणजे हे ओव्हरऑल काय होईल, x रेज टू 11 अपॉन 11 प्लस c. ठीक आहे. समजतंय, सिंपल आहे. आता हे बेसिक प्रॉब्लेम आहे. ऑब्विसली इतके सोपे प्रॉब्लेम तर एक्झामला येणार नाही, बट फॉर्म्युला समजण्यासाठी बेसिक प्रॉब्लेम्स इम्पॉर्टंट आहेत. बरोबर. डायरेक्टली जर सगळे हायर लेवलचे प्रॉब्लेम घेतले तर आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहे. ठीक आहे. ओके, झालं हे. आता एक इम्पॉर्टंट टाइपचं एक्झाम्पल आहे जे की बऱ्याच वेळा एक्झामला येतं आणि कदाचित यावेळेस पण 100% येईलच. एक्झाम्पल असं आहे, इंटिग्रेशन. हे इम्पॉर्टंट करा, कारण ह्या टाइपचं एक एक्झाम्पल येतं 2 मार्क्सला 100%. आत्ताच लिहून घ्या तुम्ही, 2 मार्क्सला एक्झाम्पल फिक्स. इंटिग्रेशन e रेज टू x प्लस a रेज टू x प्लस x रेज टू a प्लस a रेज टू a dx. ह्या टाइपचं एक्झाम्पल आहे. आता काय होतं माहितीये का, इतकं मोठं एक्झाम्पल आलंय किंवा a आणि x मध्ये हे कन्फ्युज करण्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल दिलंय, तर निम्मे मुलं डायरेक्ट गिव्ह अप करतात, प्रॉब्लेम पाहूनच सोडून देतात. ठीक आहे. हे काय आपल्या योगा नाही म्हणून. ठीक आहे. सो हे पाहायला गेलं तर खूप इझी आहे. पहा, आपला इंटिग्रेशनचा आपण ऍडिशन सबट्रॅक्शनचे रूल पाहिले. काय इंटिग्रेशन काय होतं, ऍडिशनच्या अंडर स्प्लिट होतं. चला करा इंटिग्रेशन स्प्लिट, प्रत्येकाचं सेपरेट इंटिग्रेशन. सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन e रेज टू x dx प्लस इंटिग्रेशन a रेज टू x dx प्लस इंटिग्रेशन x रेज टू a dx प्लस इंटिग्रेशन a रेज टू a dx. राईट. ओके. सो आता e रेज टू x करा फॉर्म्युला यूज. e रेज टू x चं इंटिग्रेशन आहे e रेज टू x प्लस a रेज टू x, इंटिग्रेशन ऑफ a रेज टू x काय, a रेज टू x अपॉन लॉग a प्लस. आता x रेज टू a, इथं काय होतं माहितीये का, बऱ्याच मुलांना हेच कळत नाही कुठला फॉर्म्युला यूज करायचा. हा x रेज टू a म्हणजे कुठल्या फॉर्मॅट मध्ये, आपला x रेज टू n च्या फॉर्मॅट मध्ये. सो a च्या ऐवजी n पुट करा. राईट. सो x रेज टू a म्हणजे x रेज टू n म्हणजे काय होईल, हा a प्लस 1 अपॉन a प्लस 1, कारण a हा नंबर आहे ना, कॉन्स्टंट नंबर आहे, काही पण असू शकतो, पॉइंट मध्ये असू शकतो, फ्रॅक्शन असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो. ठीक आहे. फक्त तो 1 अपॉन x म्हणजे तो x ची पॉवर मायनस नाही पाहिजे. ठीक आहे. ओके. प्लस आता a रेज टू a पण नंबर आहे, त्याच्या रेज टू पण नंबर, म्हणजे दिस इज ऑफ द फॉर्म 2 रेज टू 2, 2 चा स्क्वेअर काय येणार आहे 4 येतो. दिस इज ऑफ द फॉर्म 3 रेज टू 3, 3 चा क्यूब काय येईल 27,
किंवा 4:4 म्हणजे नंबर रेस टू नंबर ह्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे हा पण एक नंबरच येणार आहे ना, म्हणजे हे झालं कॉन्स्टंट. सो इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट काय येतं आपलं के इंटू सॉरी इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट सिम्पली काय फॉर्म्युला आपला के एक्स. याचं इंटिग्रेशन काय येणार आहे ए रेस टू ए इंटू एक्स प्लस के. ठीक आहे. इथं आपण कुठले कुठले फॉर्म्युले वापरले पहा. जस्ट सिंपल आहे इंटिग्रेशन e raised to x dx is equal to e raised to x, then integration a raised to x dx equal to a raised to x upon log a, then integration x raised to a dx is equal to हा इथं बाय डिफॉल्ट प्लस सी ऍड करायचं आहे. ठीक आहे, विसरू नका, नाही तर मार्क्स जाऊ शकतो एक्झामला अर्धा, हाफ मार्क्स जाऊ शकतो, इनफॅक्ट 1 मार्क्स पण जाऊ शकतो जर तुम्ही आउट ऑफ मार्क्स पडायचं जवळ गेले तर. ठीक आहे, एक्स रेस टू ए प्लस 1 अपॉन ए प्लस 1 आणि शेवटी ए रेस टू ए चं इंटिग्रेशन काय येतं आपलं कॉन्स्टंट इंटू ए रेस टू ए सॉरी एक्स इंटू ए रेस टू ए किंवा ए रेस टू ए इंटू एक्स प्लस सी. ठीक आहे. हे हे एक्झाम्पल यायचे चान्सेस का आहेत, बिकॉज तुम्हाला एक्झामला एकतरी प्रॉब्लेम हा डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युल्यावरती येतो आणि ह्या टाईपच्या फंक्शन मध्ये तुमचे मिनिमम 3 स्टँडर्ड फॉर्म्युले तर येतातच येतात. ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स किंवा वेगळे पण येतील, पण हे कन्फ्यूज करण्यासाठी. आणि यात काय होतं, मुलं काय करतात की एखाद्याचा तरी डेरिव्हेटिव्ह चुकवतात, तिथं मग तुमचे मार्क्स कट करायला किंवा मार्क्स जातात ऍक्च्युअली लिखतात. ठीक आहे, एखाद्याचा तरी डेरिव्हेटिव्ह चुकतो काहीतरी कन्फ्युजन मध्ये आणि हे होतं. त्यामुळे ह्या टाईपचा प्रॉब्लेम याचे 100% चान्सेस असतात किंवा येतो ऍक्च्युअली तो 100%. ठीक आहे, असे भरपूर टाइप्स आहेत ते 100% येतात म्हणजे येतातच. ठीक आहे, फर्दर ओव्हर द पिरियड आपण ते डिस्कस करणारच आहे. मी तुम्हाला त्या वेळेस सांगेल की कुठला प्रॉब्लेम, कुठल्या टाईपचा प्रॉब्लेम 100% येतो, कुठल्या याचा येतो, काय येतो. ठीक आहे, चलो तर नेक्स्ट जाऊयात आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम एक्झाम्पल घेऊयात. आता अगेन एक सिंपल प्रॉब्लेम समटाइम्स विचारला जातो किंवा कधी कधी नाही विचारलं. एक ऍडजस्टमेंट बेस आहे त्यामुळे आपण डिस्कस करण्याला. ठीक आहे, सो एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4 dx. ठीक आहे, dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4 dx. आता या टाईपचे जे काही प्रॉब्लेम असणार आहेत ना, हे आपल्याला थोडस काय म्हणतात की फॉर्म्युल्यात फिट करायला लागतात. ठीक आहे, फॉर्म्युल्यात फिट करायला लागतात. आता हे जर पाहिलं तर ए स्क्वेअर प्लस सम नंबर दिसतोय, राईट. एक्स स्क्वेअर प्लस सम नंबर डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर प्लस सम नंबर आहे ते फॉर एक्झाम्पल आहे. बट आपल्याकडे जे काही फॉर्म्युले आहेत ते कुठल्या फॉर्मॅट मधले आहेत बरं. आपल्याकडे जे काही फॉर्म्युले आहेत ते सगळे कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये आहेत, आयदर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किंवा स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किंवा स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सो आपल्या फॉर्म्युल्यात याला फिट करण्यासाठी ह्या नंबरला स्क्वेअरच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे. 4 हा कसला स्क्वेअर आहे आपला 2 चा. याला इक्विव्हॅलंट टू पण असं लिहू शकतो इंटिग्रेशन dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. आता हा झाला आपल्या फॉर्मॅट मध्ये dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि याचं इंटिग्रेशन येतं 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए. ए च्या ऐवजी किती येते आपला 2 आहे, तर हे इंटिग्रेशन येणार आहे 1 अपॉन 2 टॅन इनवर्स एक्स अपॉन 2. सिंपल आहे पहा एकदम. ठीक आहे, या टाईपचे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता भले हा प्रॉब्लेम 2 मार्क्सला आलेला होता, बट इतके इझी प्रॉब्लेम्स येत नाही. सो याच्यावरती डिपेंड राहू नका, आपल्याला जाऊन